रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1188 पासून चालू करत आहोत. नेने अर्थ काय नवते माझे बोल विनवितो कोपाल संतजनी. नवते माझे बोल बोले पांडुरंगा शे अंगे संगा व्यापुनिया. मज मुडा शक्ती कैसा विचार निगम दिका पार बोलावया. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी बोबड्या उत्तरी हेचे ध्यान. तुका म्हणे गुरु कृपेचा आदर पांडुरंगे भार घेतला माझा. मी जे काही बोलतो शब्दाचा खेळ मानतो ते खरे माझे शब्द नाहीत अशी मी संताच्या चरणी विनंती करतो. पण त्यामुळे कदाचित त्यांना माझा राग येईल. ते बोल माझ्या मुखातून पांडुरंगच बोलवितो, कारण त्याने माझे तन मन व्यापले आहे. मी मूढ अज्ञानी आहे, त्यामुळे मला आगमानिगमाचे सार काय कळणार. मी आपला रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे बोबडे बोलत आहे. तुको म्हणतात गुरुकृपेचे छत्र लाभल्यामुळे माझा भार आता स्वतः पांडुरंगाने आपल्या शिरावर घेतलाय. देवाशी लागे सकळाशी पोसावे आम्हा न लगे खावे काय चिंता. देवाशी विचारावे लागे पाप पुण्य आम्हाशी हे जनाव गे भले. देवाशी उत्पत्ती लागला संहार आम्हा नाही फार थोडे काय. देवाशी काम लागला धंदा आम्हाशी ते सदा रिकामी का. तुका म्हणे आम्ही भले देवाहून विचारिता गुण सर्व भावे. परमेश्वराला सर्वांना पोसावे लागते, पण आम्हाला मात्र काय खावे याची चिंता नसते. परमेश्वराला प्रत्येकाचे पाप पुण्य पाहावे लागते, आम्हाला तर पापच दिसत नाही. परमेश्वराला विश्वाची उत्पत्ती व संहारासारखी कामे करावी लागतात, आम्हाला तर काहीच काम नसते. त्याच्या मागे भरपूर कामधंदा आहे, आम्ही मात्र रिकामे आहोत. तुकोबा म्हणतात या बाबतीत तुलना केल्यास देवापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत असे वाटते. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावय. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो बलते ठाई सुख दुःखा नाही चाडाम्मा. अनेक सायास न करी असे न करी आस होईन उदास सर्व भावी. मोक्षाम्मा घरी कामारी ते दाशी होय सांगो तैशी तुका म्हणे. हे विठ्ठला तुझ्या चरण सेवा करता यावी याचसाठी मी जन्म घेईन. या नरदेही हरिनामाचे कीर्तन करून संताचे पूजन करून तुझ्या महाद्वारी लोटांगण घालेल. आम्ही भक्तीच्या आनंदात मग्न झाल्यामुळे जीवनातील सुखदुःखाची चाड आम्हाला वाटत नाही. प्रपंचासाठी आता काही सायास करणार नाही, कोणती आस धरणार नाही. मनी उदासीन भाव धरेल. तुको म्हणतात अशा वृत्तीमुळे मोक्ष आमच्या घरी दासी होऊन आमची आज्ञा पाळेल. देवा तुझ मजपण पाहो अगळा तो कोण तरी. साच मी पतित तुची खोटा दिनानाथ. ग्वाही साधू संत जन करुणी अंगी लावीन. मी धरिले भेद भेद तुझ नवे त्याचा छंद. नचले काय तुझे ध्यास आम्हा बाळे बळ काविले दोष. दिशा भरल्या माझ्या मने लपालाशी त्याच्या भिने. तुका म्हणे चित्त करी तुझी माझी नित. हे परमेश्वरा तुझ्या हृदयात मी पहिले तर असा काय वेगळेपणा आहे. तुझी प्रतिज्ञा पाळली नाहीस हा फरक आहे. मी खरोखरच पापी आहे, पण तू मात्र आपले पतित पावने खोटे ब्रीद न पाळणारा दिनाचा नाथ आहे. यासाठी मी संताची साक्ष काढून तुला तुझा खोटेपणा दाखवून देईल. आम्ही जीव भेदाभेद मानतो, पण तू मात्र परमेश्वर आहेस. तुला भेदाभेद मानण्याची काही गरज नाही. आमच्यावर ज्या षडरिपुनी ताबा मिळवला आहे त्यांच्या पुढे तुझे काहीच चालत नाही. माझे मन दाई दिशांना धावत आहे, याला आवरण्याची तुला भीती वाटत नाही. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात की माझे मन तुझ्या माझ्या नात्याच्या नीतीचा विचार करीत आहे. लापण एक शब्दे नातुडे हा देव. मनीचा गोवा भाव शब्द बोला. अंतरीचा भेद जाणे परमानंद. दयाशी संवाद करणे लागे. तुका म्हणे जरी आपुले सोयीत तरी करी चित्त शुद्ध भावे. कपटी बोलण्याचे कपटी भावाचे देवाची प्राप्ती होत नाही, तर मनातील शुद्ध भाव देवाचे रहस्य उलगडण्यास मदत करतो. प्रत्येकाच्या अंतःकरणातील भाव हा परमेश्वर जाणू शकतो, म्हणून त्याच्याशी अधिक संवाद करावा लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला आपले हित व्हावेसे वाटते त्याने मनी शुद्ध भाव धरूनच भक्ती करावी.
नवे ब्रह्मज्ञान बोलत आहे शुद्ध जीवात्मबोध नाही चित्ती. काय करते वाया लटिकाचे पाल्लाळ श्रम तो केवळ जाणीवीचा. मीच देवैसे सांगतिया लोका विषयाच्या सुका टोकाज्ञा. अमृताची गोडी पडीला सांगशी आपण उपवाशी मरुनिया. तुका म्हणे जारे राहील तळमळ ब्रह्म ते केवळ सदोदित. ब्रह्मज्ञानाविषयी किती चर्चा केली तरी जोपर्यंत आत्मबोधाचा अनुभव येत नाही तोपर्यंत ती चर्चा निष्फळ ठरते. अनुभवाशिवाय शाब्दिक खेळ काय कामाचे. त्या शाब्दिक पाल्लाळामुळे निष्कारण श्रमच होतील. आपणच देव असल्याचे लोकांना सांगतोस आणि मनी विषय वासनेला अडवतोस. स्वतः उपाशी राहतोस आणि इतरांना अमृताची गोडी शिकवितोस. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या मनातील प्रपंचाची तळमळ जेव्हा नाहीशी होईल तेव्हाच तू ब्रह्मपदाला पोचशील. गंगा जळापाही पाठी पोठी नाही अवगुण तो काय अमृताशी. रविदीप काळीमा काय जाणे हिरा अनेक तिमिरा नाशतेने. कर्पूर कांडणे काय कोंडाकणे सिंधू मिळवणी काय चाले. परिस चिंतामणी अनिकाचे गुणी पालटे लागुनी नवे तैसा. तुका म्हणे तैसे जाना संत जन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गंगाजळ जसे पाठ पोट सर्वत्र पवित्र असते तसे अमृतही सर्व बाजूनी पवित्र असते. त्यामध्ये कोणताही अवगुण नसतो. सूर्य दिवा हिरा हे स्वयंभू प्रकाशमान असतात त्यामुळे त्याची व अंधाराची भेट होत नाही. कापूर किती फुटला तरी त्यातून कोंडा निघणार नाही. तसे समुद्राच्या पाण्यात कोणताही रंग मिसळला तरी त्याचा उपयोग नाही. परिस आणि चिंतामणी यांचे असेच आहे. कोणत्याही इतर धातूच्या संगतीने यांच्या स्वरूपात पालट होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात संतही असेच असतात. ते गगनाप्रमाणे उदार विशाल अंतःकरणाचे असतात. त्यांच्यामध्ये अवगुण शोधूनही सापडत नाही. परिस काय दातो सोने न करिता फेरिता निबांतो लोह पांगो. काय तयाहुनी झाला शिबा पुढे फेडिता साकडे माझे एक. कल्पतरो कोड पुरवितो रोकडा चिंतामणी खडा चिंतिले ते. चंदनाचे वाशे वसता चंदन खोती काष्टान वृक्ष याती. काय त्याचे उणे झाले त्याशी देवा विचारी अनंता तुका म्हणे. परिसाचा स्पर्श लोखंडाला होताच लोखंडाचे सोने होते. जणू लोखंडाचे तो पांग फेडतो दारिद्र्य हटवतो. तसे तू माझे दीनपण का दूर करीत नाहीस. हे विठ्ठला माझे बापुडे पण दूर करण्यास तू शक्तीहीन झालास काय. कल्पतरू तत्काळ मनोकामना पूर्ण करतो तर चिंतामणी चिंतेल ते देतो. चंदन वृक्षाच्या सहवासाने त्याच्या बाजूचे वृक्ष देखील सुवासिक होतात. तुकाराम महाराज म्हणतात परिसादी सर्व इतरांना भलेपण देतात त्यामध्ये त्याचे नुकसान होते काय याचा तुम्ही विचार करा. तोडून पुष्पवाटिका फळवृक्ष याती बाबळ राखती करुणी सार. कोणही ततेने देखिले आपुले अनेक पाहिले सुख काय. धन्य बिद जेने जाळिले सकाळे पेरिता काळे जिरे बीद. मोडून या वाटा पुढीलाची सोय अडरावे जाये घेऊन लोका. विषाचे अमृत ठेवून या नाम करीतो अधम ब्रह्मात. तुका म्हणे त्यास नाईके सांगता तया हाल करिता पाप नाही. काही लोक फुलाच्या वाटिका मधुर फळाची झाडे तोडून बाबळीसारख्या काटेरी झाडाची जपणूक करतात. असे करण्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारचा आनंद होतो कोणते हित साधले जातात. चांगले धान्य जाळून टाकले आणि काळे जिरे कडू जिरे पेरले तर त्यातून काय मिळणार. वाट सर्वांना सोयीची वाट न दाखविता जो आडवाटेने घेऊन जातो. अमृत म्हणून विष पाजून जो ब्रह्महत्या करतो तो म्हणतात अशा लोकांची कितीही फजिती केली तरी ते पाप लागत नाही. त्यांनी कितीही उपदेश केला तरी ते मानत नाही. त्यांना कितीही उपदेश केला तरी ते मानत नाही. संसाराच्या बेने पळे न लायशे केले ते आपण आहे आम्ही करावे ते काय. एकांताशी ठाव तिही लोकी नाही वाव. गावा जातो ऐशे न लगे म्हणावे ते कैसे. स्वप्नीचे परी जागा पाहे तव घरी. तुका म्हणे काय तुझे घेतले मी आहे.
संसाराच्या भयाने पळून जाऊ म्हटले तर आता येत नाही. इतके मला भगवंताने संसारात जखडून ठेवले आहे. जिथे जिथे पाहावे तिथे तिथे आपणच दिसतो, तेव्हा आपण काय करावे ते कळत नाही. त्रैलोक्यामध्ये कोठेही एकांताचा ठाव ठिकाणा नाही. आम्हाला कोठे गावास जाण्यात देखील वाव नाही. स्वप्नावस्थेत गेला तरी जागृती आल्यावर घरीच असल्याचे दिसते. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, मी तुझे काय नुकसान केले म्हणून तू मला असे डांबून ठेवलेस. आपण काय सादर विषय आम्हा का निष्ठुर, भले भक्त तैसे दे तुझे प्रेम माझ्या ठाई. काय पंक्तीस कोंडा एकांतीशी साखर मांडा, काय एक पान पोथी घालून गाठी खून. काय घ्यावे तैसे तया पणा नारीशे, तुका म्हणे मधी आता सोडू भेदबुद्धी. हे भगवंता, पतिताचा उद्धार करण्यास आपण तोरेने धावून जाता, मग आम्हाविषयी असे निष्ठुर का झालास. तू तुझ्या भक्ती प्रेमाने भक्तांना अडविलेस, तेच भक्ती प्रेम मला दे. पंक्तीला कोंडा वाढवून आपण एकटे साखर मांडा खाणे बरे नव्हे. नुसते गोड गोड बोलून पदराला पैसा बांधून नाटक करणे योग्य नव्हे. भक्ताकडून आपण प्रेम भक्ती घेता, मग भक्तामध्ये भेदभाव का करता. तुकाराम महाराज म्हणता, हे विठ्ठला, तुमच्या आमच्यामधली ही भेदबुद्धी आता नाहीशी करा. चित्त तुझ्या पायी ठेवून झालो उतराई परी, तो खोटा केशी राज अंत पार न कळे तुझा. आम्ही सर्वस्वे उदार तुझ देऊन व्यवहार, इंद्रियाची होळी संसार दिला बळी. न पडे विसर आम्हा तुझा आम्हा निरंतर, प्रेम एकासाठी तुका म्हणे न वेचे गाठी. हे विठ्ठला, चित्त तुझ्या पायावर अर्पण करून मी कृतकृत्य झालोय. पण हे केशराजा, तुझ्या स्वभावाचा अंतच लागत नाही, पण तू खोटा आहेस. तुझ्यापेक्षा आम्हीच उदार आहोत, कारण तुला तन मन धन संसार सर्व काही अर्पण करून टाकले. इंद्रियाची होळी केली, संसाराला बळी चढविले. तुझा आता क्षणभरही आम्हाला विसर पडणार नाही. तो म्हणता, देवा, आम्ही भक्त आमचे प्रेम तुझ्यासाठी खर्च करतो. आम्ही पतित म्हणून तुझा आलो शरण, करीतो चिंतन दिवस रात्री. नाही तरी मज काय होती ताड, धरावे भीड तुझी चित्ती. आम्हाला तारावे तुम्ही काय करावे, सांगिजे जी भावी नारायण. अन्याय कोणाचा अंगीकार करणे, तया हाती देणे लाज तैशी. काय ते शिरत मिरवणे, बोलणे मन जना माझी दावणे बळरया. पोहा अन्न छत्र घालून या घरी, दंडितो बाहेरी आली अशी. नवे कीर्ती काही न मानेची लोका, काय विटंबन जैशी तैशी. प्रत्यक्षाचे काय द्यावे हे प्रमाण, पाहता दर्पण साक्ष काही. तुका म्हणे तरी आम्हा का न कळे, तरलो किंवा मी नाही. हे पंढरीनाथा, आम्ही पापी आहोत म्हणून तुला शरण आलो. रात्रंदिवस तुझे चिंतन करतो. आम्ही पापी नसतो तर तुझी भीड धरण्याची आम्हाला काय आवश्यकता होती. आम्हासारख्या पतिताचा उद्धार करणे हेच एक काम तुम्हाला आहे, नाही तर दुसरे कोणते काम आहे सांगा बरे. जो पतित आहे त्याचा अंगीकार केला पाहिजे, नाही तर त्याच्यावर अन्याय होईल. पतिताचा अंगीकार करण्यास कोणतीही लाज धरता. शूर मनुष्य जनात पोकळ बडबड करीत नाही, काम करून दाखवितो. दारामध्ये पानपोया अन्नछत्रे घालून आलेल्या याचकाला जर मारून बाहेर काढले तर त्याला काय म्हणावे. त्याने कीर्ती वाढेल का. तशी तुम्ही आमची विटंबना का करता. जे प्रत्यक्ष दिसले त्याला काय पुरावा द्यावा. आरशाला पुरावा लागतो का. तुको म्हणतात, या संसाराच्या भवसागरातून आम्ही तरणार की बुडणार, याला कशाला पुरावा पाहिजे. काग बगरिठा मारिले बाळपणी, अवधी दैत्य खानी बुडविले. तो मज दावा नंदानंदन जीवा आवडेतो. गोवर्धनगिरी उचलिला करी, गोकुळ भीतरी राखिले. वधुनी भौमासुर आणिल्या गोपांगना, राज्य उग्रसेना मथुरेचे. पांडव जोवरी राखिले कुसरी, विवरा भीतरी चालविले. तुका म्हणे हा तो भक्ताचा कृपा, दुष्ट जना काळ नारायण. ज्याने बालपणी काकासूर बकासूर रिठासूर यांना मारले व दैत्याच्या वंशाला नष्ट केले, तो नंदाचा नंदन मला दाखवा. गोवर्धन पर्वत करंगुलीवर उचलून गोवर्धनाचे ज्याने रक्षण केले, भौमासुराला मारून गोपीचे रक्षण केले, मथुरेचे राज्य कंसाला मारून उग्रसेनाला दिले, पांडवाचे जळत्या लाक्षागृहातून रक्षण केले, त्यांना भुयारातून बाहेर काढले. तुको म्हणतात, असा हा नारायण दुष्टाचा काळ आणि भक्ताचा प्रतिपाळ करणारा दयाळू परमेश्वर आहे.
तुझविन देवा कोण म्हणे माझी जीवा, तरी हो का शांत खंड पडो झडोन या रांड, काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी, तुका म्हणे कर कटी तयाचा विसर. हे विठ्ठला, माझी जीवा तुझ्याशिवाय कोणाचे नाम घेणार? तिने जर तुला सोडून इतराचे नाव घेतले तर तिचे 100 तुकडे होऊन ती झडून जाईल. ती कोणाकडे काही मागण्यासाठी वळवळ करीत असेल ती करंटीच म्हणावी लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, जो कटीवर हात ठेवून युगानुयुगे विटेवर उभा आहे त्याला जर ती विसरेल तर ती नाश पावलेली बरी. आम्हा सर्व भावेची काम न विसंभावे तुझे नाम, न लगे करावी हे चिंता तरणे करणे कायता, आसनी भोजनी शयनी तुझे नाही ध्यानी म्हणे, तुका म्हणे कृपाने दे माझी तोडिली उपाधी. आम्ही तन मन धन अर्पून एकच काम करतो ते म्हणजे तुझे नाम घेणे. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे कारणच नाही. भवसागर तरुण जाण्याची काळजीच नाही. बसता उठता नेसता जेवता तुझ्याशिवाय दुसरे ध्यानच नाही. तुकोबा विठ्ठलाला म्हणतात, तू माझी प्रपंचाची उपाधी दूर केली आहेस. नवे काही कवनाचा भाव जाणावयासाचा, म्हणून तुझ्या पायी जीव ठेविला निश्चयी. भाव जाणावयासाचा म्हणून तुझ्या पायी जीव ठेविला निश्चयी. शरीर जायाचे कोपट याची काय खटपट, तुका म्हणे वायाविन देवा कळवालशीन. हे देवा, या प्रपंचात मी कोणत्याही कारणाने कोणाचाही नाही हा असा भाव मला जाणवला. म्हणून हे विठ्ठला, तुझ्या चरणावर माझा प्राण मी अर्पण केला आहे. हे शरीर कधीतरी जाणारच आहे, मग त्याला पोचण्यासाठी इतकी खटपट का बरे करावी. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, प्रपंचाकरिता केलेला आटापिटा अंती व्यर्थ जाणारी मला समजले आहे. रजो दरोनिया ते बेडसाविली नंती, कळो येता चित्ती दोरा दोघा सारिके. आम्हा मध्ये हरी झाली होती तैशी परी, मृगजळाचे पुरी ठाव सोने आटिता. पिसाचे पारवे करोनी बाजेगिरी दावी, तुका म्हणे तेवी मज नको चाळो. एखाद्या व्यक्तीने दोरी हातात धरून लहान मुलांना साप म्हणून भिविले तर ती मुले भीतील, पण ती दोरी आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा त्यांना दोरीचाच अनुभव येईल. हे देवा, तुमच्या आमच्यामध्ये असाच भेदाचा भ्रम मला झाला आहे. मी मृगजळाच्या पुरातून पहिला तरी जाण्यासाठी धडपडत होतो, तरी चिंताक बुगडी अशी सोन्याच्या अलंकाराची वेगवेगळी नावे असली तरी शेवटी आठविल्यावर सोने रूपाने राहतील. तुको म्हणतात, एखादा मदारी पिसाचा पारवा करून लहान मुलांना बोलवितो तसे विठुराया तू मला बोलवू नको. नेगे तुझे नाम न करी अनेकचे काम, वाढे वचने वचन दोष उच्चरिता गुण. आता तुझ्या घरा कोण करी रजारा, तुका म्हणे ठाई मजपाशी काय नाही. हे विठुराया, मी आता तुझे नाम घेणार नाही आणि तुझे कामही करणार नाही, कारण मी आता सर्वातून मुक्त झालो आहे. शब्दाने शब्द वाढवितो दोष सांगितले जातात. आता तुझ्या घरी येर धाऱ्या कशाला मारू. तुकोबा विठ्ठलाला म्हणतात, माझ्याजवळ सर्व काही आहे. मी एक परिपूर्ण भक्त बनलो आहे. व्यवहार तो खोटा आता नवजो तुझ्या वाटा, एक नाम नाही ताळा केली सहस्राशी माळा. पाव जाता ठाई खेळशील लपंडाई, तुका म्हणे चार बहु करीतोशी फार. हे भगवंता, तुझा सर्व व्यवहार खोटा आहे. आता मात्र मी तुझ्या वाटेला जाणार नाही. तुला एकच नाव नाही, हजारो नावाची माळ तू परिधान केली आहेस. तुला शोधू पाहता तू लपून बसतोस, लपंडाव खेळतोस. तुको म्हणतात, हे विठुराया, तू फार विचित्र अशी लीला करतोस. लटिकाची केला सोंग पसारा, दावीला हवगा बुडला शिरुने बहुताचे देणे घेणे. लावेला चाळा बहु दाऊनी पुतळा, तुका म्हणे हात आम्ही अवरिली मात. हे भगवंता, या विश्वाचा पसारा तू निर्माण केलास. हा संसार तुझी अवतार रूपे तू भास तू आमच्या समोर निर्माण केला आहेस. भक्ताकडून भक्ती प्रेमरूपी कर्ज घेतलेस आणि त्यात तू बुडून गेलास. खूप जण तुझ्याकडे देण्या घेण्यासाठी येतात. आपले रूप दाखवून पुष्कळ लोकांना आपला चाळा लावलाय. तुकोबा म्हणतात, म्हणून आम्ही तुझ्याकडे हात पसरणे व बोलणे आता बंद केले आहे. दावोनिया असं केला बहुताचा नाश, थोटा धोडा शिरोमणी भेटलाशी नागवणी. सुखाचे उत्तर नाही मुदलाशी थार, तुका म्हणे काय तुझे घ्यावे उरे खाय.
हे देवा, आजपर्यंत तू बऱ्याच जणांना आपली आशा दाखवून त्यांचा नाश केला आहेस. आता तू भांडणे लावणारा खोटारडा आम्हाला भेटला आहेस. आम्ही केलेले सेवेचे ऋण न मानता तो उपकारादाखल दोन सुखाचे शब्दही बोलत नाहीस. तुकोबा म्हणतात, तू फसविणारा आहेस तर तुझे काय करावे. लाजन विचारा बाजारी तो भांडारखोर, ऐशे ज्याचे व्हावे त्याची गाठी तुझ सवे. फेडीती लंगोटी गेशी सकळाशी तुटी, तुका म्हणे चोरा तुला आपण दुसरा. हे देवा, तू भर बाजारी आमच्याबरोबर भांडण काढतो. चांगल्या वाईटाचा तुझ्या ठिकाणी विचार नाही. तुला लाज लज्जा नाही. जो असा निर्लज्ज व भांडखोर असेल त्याची तुझ्याशी गाठ पडते. तुझ्याकडे कोणी काही मागितले तर त्याला लंगोटी सोडून माझ्याजवळ काहीच नाही म्हणतोस. तुकाराम महाराज म्हणतात, चोर, तुला आपला परका काहीच कळत नाही. ठाव नाये बुड घरे वसविशी कुड, बलते ठाई तुझा वास सदा ये रवी उदास. जागा न निजेला होशी, झाला न भुकेला न पुसता भला, तुका म्हणे तुझे बोल. हे ईश्वरा, या जगातील घर माल झोपड्या तूच निर्माण करतोस, पण तुला शोधताना तुझाच ठाव ठिकाणा सापडत नाही. तुझा मुक्काम एखाद्या ठिकाणी असावा असे वाटून पाहावे तर त्या जागेविषयी तू उदास असतो. तू न जागा, न झोपलेला, न तृप्त, न भुकेला. तुकाराम महाराज म्हणतात, फक्त तुझ्या गीता भागवतातील वचनांनीच लोकांचा उद्धार होतो. श्वाना दिली सवय पाया भोवती ते भोवे, तैसा झाले मज परी बस निकट शेजारी. जेविता जवळी घेऊन या पुच्छ गोळी, कोपेल तो धनी तुका म्हणे नेने म्हणे. जर कुत्रा पाळला तर सवयीप्रमाणे पाळलेला कुत्रा आपल्या पायाभोवती घोटळत असतो. तसा मी सुद्धा तुझी सवय झाल्यामुळे तुझ्या पायाशी घोटळतो. मालक जेवत असताना हा कुत्रा जवळ येऊन शेपूट हलवितो. तुकोबा म्हणतात, जसे वागण्याने मालक रागवेल व हे त्याला कळत नाही, तशीच माझी अवस्था झाली आहे. श्वान वटवट केली न विचारिता मनी आली, मज कराल ते क्षमा कैशेने न पुरुषोत्तमा. उचित न कळे जेव्हा बलतेची बरळे, तुका म्हणे काही लौकिकाची चाड नाही. मी कोणताही विचार न करता नुसती वटवट केली आहे. माझ्या या अपराधाबद्दल हे नारायणा तू मला क्षमा का करशील हे मी जाणू शकत नाही. चांगले वाईट न कळल्यामुळे माझी जिव्हा हवी तशी बरळत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जनलौकिकाची चाड मला राहिली नाही. जीवे व्हावेसाठी पळे संसाराची तुटी, ऐशी बोलिलो वचन सवे घेऊनी नारायण. येणे नाही जाणे केले कोणान मागणे, नाही जन्मा लोक करील ऐशे निधी बोलू. ठाव पुसेशील शेने तुका म्हणे खुंट येणे. जेव्हा जीव भाव परमेश्वराला अर्पण करावा तेव्हा त्या संसाराच्या त्रासातून मुक्ती मिळते. मी हे बोल नारायणाच्या वचनाचा आधार घेऊन बोलत आहे. त्या नारायणाने माझ्या जन्म मृत्यूचा विषय संपविला. तसेच मला कोणाकडे काही मागण्याची वेळच आणली नाही. यापुढील आयुष्याचा जन्माचा विषय येणार नाही. तुकोबा म्हणतात, माझा जन्म मरणाचा विषय त्याने शेणाने सारून टाकलाय, त्यामुळे पुन्हा मनुष्य जन्म मिळणे नाही. आता पंढराया माझा निरसावे बया, मनी राहिला शंका स्वाभिमानाची सेवका. ठेवा माता हात काही बोला बै माता, तुका म्हणे लाडे खेळ ऐशे करा पुढे. हे पंढराया, माझे प्रपंचाचे भय निरसन करा. मी तुमचा सेवक आहे. माझ्या मनातील स्वामी भयाची आशंका दूर करा. माझ्या मस्तकावर हात ठेवून मला अभयदान द्या. तुकाराम महाराज म्हणतात, यापुढे मी भयमुक्त होऊन आनंदात राहील असे करा. कवतुकवाने कोण्या बोबडा वचने, येतो नसावे अंतरी आम्हा दरयाचे. दुरी स्तुती तैशी निंदा माना समची गोविंदा, तुका म्हणे बोल मद तुम्ही शिकविले. हे विठुराया, मी तुझ्याजवळ कौतुकाने बोबडे बोलतोय. आम्हाला तुमच्यापासून दूर राहण्याचे तुम्ही मनासुद्धा आणू नका. आम्ही स्तुती केली किंवा निंदा केली तरी हे गोविंदा तू राग मानू नका. सर्व समानच समज. तुकोबा विठुरायाला म्हणतात, हे बोल माझे नव्हे, ते तर तुम्हीच मला शिकविले आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1216 अभंगावर थांबत आहोत.